हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र, कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सी या 3 शास्त्रांवर आधारित असणार आहे. आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय, तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत, परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेल्या. तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत, म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना, त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा. आणि कार्टोमॅन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी, स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते. तर रमलशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते, ती साधारण हे अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात. कवडीशास्त्र म्हणजे काय, तर कवड्या तुम्हाला माहिती असते, ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात. आय होप तुम्हाला दिसत असतील या. आणि कार्टोमॅन्सीमध्ये आपले जे प्लेइंग कार्ड्स असतात ना, जे आपण खेळण्यासाठी वापरतो, हे अशा प्रकारचे कार्ड्स, हेच कार्ड्स वापरले जातात, परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत, याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात. आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात. आता याच 3 विद्या निवडण्याचं कारण काय, तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना त्या आपल्या पंचतत्वांवर चालतात, म्हणून मी या 3 विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा काळ शेअर मार्केटसाठी, स्टॉक मार्केटसाठी कसा असणार आहे, क्रिप्टो करन्सीसाठी कसा असणार आहे, गोल्डसाठी, सिल्वरसाठी कसा असणार आहे आणि बिटकॉईनसाठी कसा असणार आहे. शेअर मार्केटसाठी हा काळ अजिबातच चांगला नाही आहे. त्याच्यामुळे माझा सल्ला असा आहे की 1 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही शक्यतो शेअर मार्केटपासून दूर राहा. कुठलीही नवीन इन्व्हेस्टमेंट सध्याला करू नका. आता या येणाऱ्या 15 दिवसात, म्हणजे 15 तारखेपर्यंत एक मोठा फॉल, एक मोठी घसरण तुम्हाला शेअर मार्केटमध्ये दिसू शकते. त्याच्यामुळे शक्यतो त्याच्यापासून दूर राहा. हां, आता ज्यांचे पहिल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये, त्यांचं राहू दे, जे काही असेल ते राहू देत, पण त्याच्यामध्ये नवीन वाढ करू नका. आणि जे नवीन लोक आहेत, नवीन इन्व्हेस्टमेंट ज्यांना करायची आहे, त्यांनी आत्ता या काळात करू नका. पुढे केव्हा तरी संधी मिळेलच नक्कीच. धैर्य आणि आत्मविश्वासाने काम घ्या, पेशन्स ठेवा. आज नाही तर नंतर परत संधी मिळेल, पण आत्ता या काळामध्ये शेअर मार्केटपासून दूर राहा. क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत बघायचं तर 1 ते 8 तारखेपर्यंतचा हा काळ चांगला वाटतो, म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस आपल्याला बघायला मिळेल. परंतु 9 तारखेनंतर 15 तारखेपर्यंतचा जो काळ आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं डाऊन येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा जर तुम्ही रेग्युलरली ट्रेडिंग करत असाल क्रिप्टो करन्सीमध्ये, तर 8 तारखेपर्यंत तुम्ही करा आणि नंतर 15 तारखेपर्यंत थोडीशी रेस्ट घ्या. 8 दिवस काही तुम्ही ट्रेडिंग करू नका शक्यतो. बिटकॉईनमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर सेम 1 ते 8 पर्यंतचा काळ चांगला वाटतोय, परंतु 9 नंतर तुम्ही शक्यतो अवॉइड करा. क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉईन दोघांसाठी सेमच आलं की 8 तारखेपर्यंत ठीक ठीक चालेल, परंतु पुढे 15 तारखेपर्यंत अवॉइड करायची गरज आहे. ज्याची गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्यासाठी 8 तारखेपर्यंतचा काळ चांगला आहे, परंतु 9 ते 15 हा काळ अवॉइड करा. गोल्डच्या किमतीमध्ये घसरण बघायला मिळते त्या काळामध्ये. सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं बघितलं तर 1 ते 8 तारखेपर्यंत चांगलं आहे आणि 8च्या नंतर 9 ते 15 तारखेपर्यंत अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे आत्ता हे जे आपण शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन, गोल्ड, सिल्वर याच्यामध्ये जर कम्पेअर करायचं म्हटलं ना, तर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल या 15 दिवसात तर ती सिल्वरमध्ये करा. हा एक सल्ला इथे याच्याप्रमाणे आलेला दिसतोय. सिल्वरमधली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अत्यंत प्रॉफिटेबल होणार आहे आणि सिल्वरच्या किमतीमध्ये एक थोडासा वर जाण्याची शक्यता आहे सिल्वरच्या किमतीत. तर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करायचंच असेल या 1 ते 15 तारखेपर्यंतच्या काळात, तर ती तुम्ही सिल्वरमध्ये करा, तिथे तुम्हाला नक्की प्रॉफिट होईल. इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती
तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा. म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रिडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहे. तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.